टीसीएस कंपनीकडून नाशिकमधल्या आरोपांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले। नाशिकच्या प्रकरणातले आरोप क्लेशदायक असल्याचं एन चंद्रशेखरन यांनी म्हटलंय। पोलीस तपासाला कंपनी पूर्ण सहकार्य करेल। कंपनीतील लैंगिक अत्याचार धर्मांतर प्रकरणावरती कंपनीनं ही अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे। गैरवर्तनाबद्दल कंपनीचं शून्य सहिष्णुता धोरण असल्याचं टीसीएसने स्पष्ट केलंय। आणि आमचे प्रतिनिधी किरण ताजणे आपल्या सोबत आहेत। या दोन्ही प्रकरणांची किरणकडून आपल्याला माहिती घ्यायची। किरण, सगळ्यात पहिल्यांदा ईडी पोहोचलेली आहे ओझरमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या घरी, त्याचे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत। खरं म्हणजे गेल्या जवळपास 14 ते 15 तासांपासून ईडी आणि आयकर विभागाचे जे पथक आहे ते नाशिकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 11 ठिकाणी छापेमारी करते आणि यामध्ये एक महत्त्वाचा भाग म्हणजे ओझर या ठिकाणी अशोक खरात याचा निकटवर्ती असलेला बांधकाम व्यावसायिक आहे त्यांच्या घरी देखील ईडीने छापेमारी केलेली आहे, आयकर विभागाने छापेमारी केलेली आहे। महत्त्वाचे पुरावे या सगळ्या निमित्तानं गोळा करण्याचं काम आता सध्याच्या घडीला सुरू आहे। अनेकदा या सगळ्या दरम्यान ईडी आणि आयकर विभागाकडून ज्या वेळेला छापेमारी केली जात असते त्यावेळेला जो व्यवहार झालेला असतो त्याचा ताळेबंद या सगळ्या दरम्यान तपासला जात असतो आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर खरातनं अनेकांसोबत भागीदारी करत वेगवेगळ्या ठिकाणी मालमत्ता खरेदी केलेल्या होत्या। हवाला रॅकेटचा देखील संशय व्यक्त केला जात होता आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे भोंदूगिरीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केलेली होती आणि वेगवेगळ्या संस्थांमध्ये खाते उघडून स्वतःच वारसदार राहून या सगळ्या काळामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात व्यवहार केल्याचा संशय होता, मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशय होता आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर खरंच जे काळं साम्राज्य आहे त्याला थेट हात घालत या ठिकाणी आयकर विभाग आणि ईडीनं आता सखोल चौकशी करण्यास सुरुवात केलेली आहे। नम्रता किरण, आणि आणखीन एक महत्त्वाची बातमी म्हणजे टीसीएसचं स्पष्टीकरण आलेलं आहे कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात। ज्याप्रमाणे आपण जर बघितलं तर टीसीएस कंपनीने जवळपास 15 ते 20 दिवस होत आले त्यानंतर हे स्पष्टीकरण दिलेलं आहे। 25 मार्चला पहिला गुन्हा दाखल झालेला होता आणि त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर जवळपास आतापर्यंत 7 जणांना अटक झालेली आहे तर एक महिला आरोपी यामध्ये फरार आहे। आजच्या दिवशी जर बघितलं तर ऑपरेशन मॅनेजर असलेल्या अश्विनी चेनानी यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं। यापूर्वी त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी होती तर नंतरच्या काळामध्ये आजच्या दिवशी 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि ज्या आरोपींचा कंपनीमध्ये थेटपणे एम्प्लॉय होते त्यांचं देखील निलंबन केल्याची माहिती समोर आलेली होती आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कंपनीकडनं सगळ्या प्रकारचं सहकार्य केलं जाईल अशा स्वरूपाची थेट भूमिका आता टीसीएस कंपनीच्या व्यवस्थापकांच्या माध्यमातून दिली जाते। त्यामुळे येत्या काळामध्ये एसआयटी जी स्थापन करण्यात आलेली आहे जवळपास 9 गुन्हे त्यासाठीचे दाखल आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आता जो तपास वेगाने होतोय त्या तपासाच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या माध्यमातून हे जे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे ते पाहता पुढील काळामध्ये होणारा तपास कोणत्या दिशेने जातो यामध्ये आणखी काही आरोपी निश्चित होतात का किंवा आणखी अगदी ते आपल्याला पाहायला लागणार आहे पुढे प्रकरण कसं वळण घेतं। किरण, धन्यवाद या अपडेट्स बद्दल। आणि इकडे ईडी पथकाने समता पतसंस्थेवरती छापा टाकलाय। सकाळी 9 वाजल्यापासून याची झाडाझडती सुरू होती। तब्बल 12 तास उलटून गेले तरीही ईडी पथकाची समता पतसंस्थेत ही कारवाई सुरूच आहे। खरातशी संबंधित 100 खात्यांची कागदपत्र सोबत ईडीनं नेल्याची माहिती आहे। अखेर 12 तासानंतर ईडीचं पथक समता पतसंस्थेतून बाहेर पडलंय। व्यवस्थापक आणि कागदपत्रांची त्यांनी तपासणी केली, व्यवस्थापकाची चौकशी केलेली आहे। त्यामुळे आता काय काय निष्पन्न होतं हे बघायला लागेल।